तरगाली थँक्यू तेच म्हणलं सुरुवात झाल्यानंतर भेटलाच सगळे नाही येत राहू. थांबा थांबा एक मिनिट चला हो. एक समोर सर, तुमचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली, काय सांगाल त्याबद्दल? बिनविरोध निवड झाली हे खरं आहे, पण या निवडीमागे काही अदृश्य हातसुद्धा होते. त्या सर्व अदृश्य हातांचा मला या ठिकाणी मदत झाली, म्हणून माझी बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे. मी निवड होत असताना मला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गटांच्या सर्व नेते मंडळींनी मदत केली आणि मी भविष्यामध्ये या पॅनलच्या सोबत राहणार आहे. नाही, तुमचा आता कार्यकाळ हा सगळा म्हणजे काँग्रेससोबत गेलेला आहे तुमचा, आणि बँकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत हे कसं गणित जुळलं? गणित जुळायचा काही प्रश्नच नाही आहे. तुम्हाला हे माहीत नसेल, सहकारामध्ये काही पक्ष नसतो, सहकारामध्ये कुठल्या चिन्ह नसतं. त्यामुळे याच्यात काय तुम्ही जे म्हटले काँग्रेसचा वगैरे कार्यकाळ गेला, त्या बोलण्याला काही तथ्य नाही आहे. इथं शेतकऱ्यांची बँक आहे, ती शेतकऱ्यांच्या साठी आम्हाला काम करायचं आहे, त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. अच्छा, काय आव्हान असणार आहे तुमच्यासमोर आता? शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना असतील बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना त्या कशा पोहोचवता येईल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं आहे. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आपली बँक वाटली पाहिजे, याचं नावलौकिक झालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. काही बँकेला समजा अडचण येते तिथं शेतकऱ्याला, तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय पाऊल उचलता? नाही, काय आहे, अडचणी येते बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची आता बऱ्याच ठिकाणी तिथं कमतरता आहे. आता काय शासनाकडून परवानगीसुद्धा मिळालेली आहे, लवकर भरती होईल आणि लोकांना सर्व त्या ठिकाणी सेवा मिळेल. कळीचा मुद्दा हा कर्जमाफी आहे. त्याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये शासनाने अटी शर्ती घातलेल्या आहे बऱ्याच, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जाते? त्या संदर्भामध्ये मी तर काही सांगू शकत नाही, तो राज्य पातळीवरचा विषय आहे. आमच्याबरोबर या राज्याचे मंत्री महोदयसुद्धा त्या संचालक मंडळामध्ये असणार आहे, त्याच्यावर ते बोलतील, मला भाष्य करणं योग्य वाटणार नाही. आता बँकेच्या राजकारणामध्ये तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार का महायुतीसोबत? महायुतीसोबत राहणार मी, कारण महायुतीच्या उमेदवारांनी माझ्यासाठी माघार घेतलेली आहे, त्यामुळे मी निश्चित महायुतीसोबत राहणार. बिनविरोध निवडीचं श्रेय हे कोणाला देत आहे तुम्ही? मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की माझं बिनविरोध निवडीसाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी मला सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. माझ्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले, या सर्वांचे मी आभार मानलेले आहे. त्याचं श्रेय मी महायुतीच्याच नेत्यांना देईल. या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही शेतकरी बांधव आणि सभासदांना? बिलकुल, त्या संदर्भामध्ये बँकेचे जे जे काही नाविन्यपूर्ण प्रकल्प येतील त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसं जोडलं जाईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. काही शाखा आणखी वाढवण्याचा काही प्रयत्न करणार का बँकेच्या? आता मी अजून बँकेतच गेलो नाही, त्याच्यामुळे तो आज काही सांगू शकत नाही. ज्या गेल्यानंतर बँकेचं कामकाज कसं चालतं त्याबद्दलची माहिती घेऊन मी तुम्हाला नंतर बोलतो. माझं नाव रत्नाकर मस्के, मी नागनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सचिव आहे. सहकार बँकेत माझं अनिल बोरसे यांचं बिनविरोध निवड झाली, त्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अशोक जगदाने, भारतीय जनता पार्टी जिल्हा
शहर सचिव आज अनिल भाऊ बोरसे यांची जे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अनिल भाऊ हे पूर्वीपासून शेतकऱ्यांशी जोडून ग्रामपंचायत, सोसायटी असेल या प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची नाळ जी आहे ती शेतकऱ्याशी जोडलेली आहे आणि ते इथून पुढचे काळात शेतकऱ्यासाठी चांगल्या योजना आणून शेतकऱ्यांचं कसं भलं होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. याबद्दल मला सार्थ अभिमान आहे.